नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. बघा तर आज काय शिकणार आहे आपण 10वीतला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ट्रिग्नोमेट्री, जे विद्यार्थ्यांना समजण्यास अवघड वाटते. आता ते बघण्यासाठी आपण शॉर्ट मध्ये बघणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आज हे ट्रिग्नोमेट्री टॉपिक हे संपवणार आहे. बघा तर ते बोर्डाला किती मार्काला विचारलं जाते तुम्हाला 7 मार्काला असणार आहे. 40 पैकी 7 मार्क हे तुमच्या ह्या टॉपिकवरून असणार आहे ट्रिग्नोमेट्री. तर तुम्ही ऐकलं असेल साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा हे काय काय आहे. आता बघूया थोडंसं शॉर्ट मध्ये लवकर, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजून प्रॅक्टिस सेट सोडून बोर्डाला चांगले मार्क आणावं. तर चला पहिलं बघूया. आता पहिलं लिहून घेतो बघा, मी काय लिहून घेतो. साइन थिटा, कॉस थिटा, साइन कॉस टॅन, कॉट, सेक आणि कोसेक अशा प्रकारे लिहून घ्यायचं. हे सगळ्यांना अवघड वाटते, पण मी ट्रिक सांगायला लागली. तर ट्रिकवर लक्ष दे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण सगळं कन्सेप्ट विथ सूत्र समजून घेऊया. बघा इथं इथं मध्ये लिहायचं एक, मध्ये एक. आता बघ, सरळ 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 सरळ. आता पहिला काय करू आपण, रेसिप्रोकल काढून घ्या. तर रेसिप्रोकल काढण्यासाठी बघ, म्हणजे कोण कोणाच्या उलट असतोय, कोण कोणाच्या उलट असते. पहिला बघा आता इथं क्रॉसला जायचं. क्रॉस एक मधनं जायला पाहिजे, एक मधनं हो काय हे काय ना, एक मधनं रेष जायला पाहिजे. बघ आता हे साईन आहे, साईनच्या एक मध्ये जायला तर इकडे क्रॉस मध्ये जाते, पण सरळच जायला पाहिजे. बघ इथं याला इकडे, बरोबर आहे, स्ट्रेट लाईन आलं. मग हे सूत्र तयार झालं. म्हणजे काय, साइन थिटा, साइन थिटा हा कोणाच्या उलट असणार हो, साइन थिटा हा कोणाच्या उलट असणार, कोसेक थिटाच्या उलट असणार. एक छेद कोसेक थिटा एवढं असणार. कळलं. म्हणजे आता उलट पण करू शकतो तो. कोसेक थिटा कोणाच्या उलट असणार तुमचा, साइन थिटाचा. बघ इथंच लिहून घे, काय असणार, कोसेक थिटा बरोबर एक छेद साइन थिटा. समजलं का हे? ओके. बघ आता दुसरा, इकडे नाही, इकडं क्रॉस. आता टॅनचं बघ, टॅन सरळ ह्यातनं गेलं तर कुठं आला तो, कॉट. परत कॉट पशी आला, कॉट पशी आला. तर बघ मग टॅन थिटा कोणाच्या उलट असणार आहे, कॉट थिटाच्या. मग येतो टॅन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा. आणि कॉट थिटा कोणाच्या उलट असणार आहे, त्याच्या पुढं इकडे इकडे जाणार तो स्ट्रेटच. म्हणजे काय असलं झालं तुझा, कॉट थिटा हा कोणाच्या उलट असणार, एक छेद टॅन थिटाच्या. क्लिअर आहे. तिसरा बघा आता, तिसरा हा पहिला झाला, हा दुसरा झाला, तिसरा बघा आता लास्ट राहिले काय बघ. ओके ओके, स्ट्रेट. म्हणजे काय झाला, सेक थिटा किंवा कॉस थिटा. कॉस थिटा, कॉस थिटा कोणाच्या उलट असणार तुमचं, कॉस थिटा कोणाच्या उलट असणार, सेक थिटाच्या. सेक थिटाच्या एक छेद सेक थिटा. आणि सेक थिटा कोणाच्या उलट असणार, सेक थिटा हा इथंच लिहायचं. सेक थिटा बरोबर काय आला तुझा, एक छेद कॉस थिटा, एक छेद कॉस थिटा. समजलं का, समजलं का. बघ आता अजून एकदा बघ, साइन थिटा क्रॉस मध्ये जायचं हे सूत्र आहे. हे जर तुला येत असेल तर तो 7/7 घेऊ शकतोस बोर्डाला ट्रिग्नोमेट्री ह्या टॉपिक मध्ये. साइन थिटा कोणाच्या उलट असते, कोसेक थिटा. कोसेक थिटा कोणाचे उलट असते, साइन थिटा. कॉस थिटा कोणाचे उलट असते, सेक थिटा. आणि सेक थिटा कोणाचे उलट असते, कॉस थिटाच्या. टॅन थिटा कोणाचे उलट असते, कॉट. आणि कॉट थिटा कोणाचे उलट असते, टॅन. अशा प्रकारे तुला 3 आहे, 3च्या उलट तेच असते तुझे 6. हे क्लिअर आहे. आता ये दुसरं आहे. आता चला तर आता आयडेंटिटी बघून घेऊया. 3 आयडेंटिटी. पहिला आयडेंटिटी बघा, पहिला आयडेंटिटी किती सोप्या प्रकारे सांगतो मी. जिथं 7 दिसतंय, काय दिसतंय, जिथं 7 दिसतंय ह्या प्रश्नामध्ये, तिथं 7 तयार होते, तिथं काय तयार होतोय, आयडेंटिटी तयार होतोय. यालाच मराठीमध्ये आपण नित्य समानता असे म्हणतोय. बघ म्हणजे सर बघा इथं बघ, दिसला 7, दिसायला आले 7. मग इथं काय घ्यायचं, सगळ्या बरोबर वर्ग घेऊन टाकायचं. सगळ्या बरोबर वर्ग घेऊन टाक. ओके. तर आता बघ, साइन वर्ग थिटा अधिक इकडे इकडे जायचं, 7 घ्यायचं, 11 साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असणार, 1. मग 1 2 3 म्हणजे बरोबर लावायचं. आता पहिला घेतोय साइन वर्ग थिटा अधिक अधिक कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा बरोबर इकडे किती राहिला, बरोबर किती आला, 1. कळले नित्य समानता, पहिली नित्य समानता क्लिअर आहे. आता बघ दुसरी नित्य समानता बघ, दुसरी नित्य समानता. तर इथे एक झालं आयडेंटिटी. दुसरी आयडेंटिटी बघा कसं तयार करतो. हो. इथे एक दिसायला आलं मला 7. म्हणजे काय झाला, टॅन वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा, टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. बघितलं, टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर कॉस स्क्वेअर थिटा. समजलं, सॉरी सेक स्क्वेअर थिटा. समजलं. तर 2 झालं. आता तिसरं एक आयडेंटिटी,
थर्ड वन. बरं तिसरा बघ. आता बघितलं दिसतंय का बघ. ओके अशा प्रकारे 7 दिसते. म्हणजे काय झालं, एक अधिक लेफ्ट टू राईट जायचं. लेफ्ट टू राईट ओके. तर पण लेफ्ट टू राईट केलं. आता बघ एक अधिक इथं काय असते मध्ये चिन्ह अधिक एक अधिक कॉट स्क्वेअर थिटा बरोबर एक अधिक कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर. समजलं का? तिने समजलं का तुला नित्य समानता? पहिला आहे साइन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा बरोबर एक टॅन स्क्वेअर थिटा अधिक एक बरोबर सेक स्क्वेअर थिटा. तिसरा आहे एक अधिक कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. हे अशा प्रकारे 3 नित्य समानता आणि हे रेसिप्रोकल्स. आणि अजून एक इम्पॉर्टंट अजून ह्यात राहिला तुझा टॅन थिटा. टॅन थिटा असतोय. मग टॅन थिटा कशा बरोबर असतो बघितलं लक्ष दे. टॅन थिटा हा साइन थिटा चे कॉस थिटा एवढा असतो आणि कॉट थिटा हा कॉस थिटाचे साइन थिटा असतो. तर हे कुठनं आलं? मग आता थोडस लक्षात ठेवण्यासाठी सांगतो मी. आपलं काय असतं पहिला साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कॉट थिटा सेक थिटा आणि कोसेक थिटा. अशा प्रकारे आपले कोण असतात तुझे. बघ आता पहिला आहे टॅन थिटा कसं घ्यायचं, कसं लक्षात ठेवायचं. सर टॅन थिटा म्हणजे काय, पण तू हे सिरियल नंबर लक्षात ठेवला पाहिजे. पहिला साईनच घ्यायचं, त्यानंतर कॉस घ्यायचं, टॅन घ्यायचं, कॉट घ्यायचं, सेक घ्यायचं आणि कोसेक घ्यायचं. अशा प्रकारे सिरियल जवळ करतोय मग तुला सूत्र पाठ होते. बघ आता टॅन थिटा बरोबर काय असणार, टॅन थिटा बरोबर काय असणार, त्या दोघांचा भागाकार. दिसलं, त्या दोघांचा भागाकार बघितलेले. टॅन थिटा बरोबर त्या दोघांचा भागाकार, पहिला आणि दुसऱ्याचा भागाकार. तिसऱ्याची किंमत आहे पहिला आणि दुसऱ्याचे भागाकार असणार आहे. म्हणजे काय दिसलं तुला, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि अजून एक सांगितलं कॉट थिटाची किंमत. बघ आता दुसरं सूत्र काय झालं, इथं लिहिलंय आपण. कॉट थिटा कोणाच्या उलट असतोय, टॅन थिटाच्या उलट असतोय. म्हणजे बघ टॅन बरोबर साइन थिटाचे कॉस थिटा आहे, तर कॉट थिटा बरोबर काय असणार, कॉस थिटाचे साइन थिटा. समजलं? हे सगळं नित्य समानता, रेसिप्रोकल, कोण कोणाच्या उलट आहे, हे तुला त्यांचे हे दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हे दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट कळलं असेल तर तुला ट्रिग्नोमेट्री मध्ये 7 मार्क नक्की भेटतील. तर चल आता आपण प्रॅक्टिस सेट 6.1 कडे जाऊ. नंतर आता प्रॅक्टिस सेट 6.1 सोडू. आता बघ काय काय करावं लागेल. त्यासाठी तुला नित्य समानता माहित पाहिजे. काय अजून एकदा सांगतो, साइन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर तिसरा आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट सूत्र बघ, टॅन थिटा बरोबर साइन थिटाचे कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर हे जे उलट कॉस थिटाचे साइन थिटा. एवढं लक्षात ठेवू आणि चला आता प्रॅक्टिस सेट सोडू. मग पहिला काय दिले त्यांनी, साइन थिटा बरोबर काय दिले 7/25. वी हॅव. बर आता लक्ष दे कसं सोडवायचं असते. साइन थिटा ओके, नित्य समानता माहिती आहे तुला. साइन कुठं दिसायला आले बघ, ह्या नित्य समानता मध्ये दिसायला आलाय का दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये. साइन कुठं दिसतंय ना, ते किंमत ते सूत्र घ्यायचं येतं नित्य समानता आयडेंटिटी ते घ्यायचं, मग त्याच्यानुसार डायरेक्ट सोडवता येते तुला. चल तर मग ह्यात साइन दिसायला लागले का, हो सर दिसायला लागले, मग हेच घे ना, बाकीचं बघायचं काही गरज नाही. चल तर मग हे लिहून घ्या. वी हॅव काय आहे आपल्यापाशी नित्य समानता कुठले, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि तुला किंमत कशाची माहिती आहे, साइन थिटाची. आणि काढायचं काय मग इथं, कॉस थिटा आणि टॅन थिटा. मग ह्या सूत्रात ठेवलं तर कॉस थिटा निघतोय. एक किंमत माहिती आहे, एक किंमत माहित नाही, डायरेक्ट सूत्रात ठेवलं तर उत्तर भेटते. चल तर ठेवूया मग. साइन थिटाची किंमत किती आहे, 7/25. आणि त्याचा काय इथं वर्ग आहे अधिक कॉस स्क्वेअर थिटा आहे तर 7 बरोबर 1. ठीक आहे, 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 अधिक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघ आता कॉस स्क्वेअर थिटा हायतच ठेवू, कॉस स्क्वेअर थिटा हायतच ठेवला. 1 आहे तर हा पलीकडे गेल्यावर काय झाला, वजामध्ये झाला. अधिक मध्ये पलीकडे गेल्यावर वजा झाला. किती आला, 49/625. आता ह्याच्या खाली काय नसतं म्हणजे किती असते 1. आता बघ इथं सूत्र लागते, काय लागतंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 इकडे पुन्हा येत असते. 625 वजा 49 भागिले खालच्या खालच्या गुणाकार 625 625. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 मधनं
49 गेले, 625 मधनं 49 गेले किती आलं? 576 भागिले किती इकडं? 625. 625. आता बघ कॉस स्क्वेअर आहे आणि काढायचं काय आपल्याला? कॉस काढायचा आहे. मग इथे काय घ्यावं लागेल आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, आता शॉर्ट मध्ये काय म्हणतोय? TSR. टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यावर बघ काय होणार आहे? दोन्हीकडे वर्गमूळ घेणार. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वर्गमुळात स्क्वेअर रूट मध्ये 576 भागिले 525. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, राहिला फक्त कॉस थिटा. इकडे बघ वर्गमूळच्या बाहेर काढायला लागली. 576 कशाचा वर्ग आहे? 24चा. आणि 525 आता बहिणी कशाचा वर्ग आहे? 25चा. तर कॉस थिटाची किंमत भेटली आपल्याला. कॉस थिटाची किंमत काय भेटलं? कॉस थिटाची किंमत काय भेटलं बघ? कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. 24/25. आता दुसरं काय काढायचं बघ? दुसरं काढायचं आपल्याला. ते पहिलं काढलं. दुसरं काय काढायचं बघ? टॅन थिटा. इथं पण माहिती आहे वी हॅव तर टॅन थिटा काढताना त्याबरोबर आयडेंटिटी कशा बरोबर आहे? सेक्स स्क्वेअर थिटा बरोबर आहे. बघ टॅन थिटा काढताना आयडेंटिटी कशा बरोबर आहे? सेक्स स्क्वेअर थिटा बरोबर आहे. पण इथं सेक्स स्क्वेअर थिटा कुठं आहे का? सेक्स स्क्वेअर थिटाची किंमत दिली नाही. इथं साईनची दिली, इथं कॉसची दिली. मग सेक्स स्क्वेअर थिटा तर किंमत नाही. मग आता काय करायचं बघ? टॅन थिटाचे बरोबर इथं 1-2 दिलते मी त्या बघेल त्याकडे लक्ष द्यायचं. मग टॅन थिटा बरोबर काय? साईन थिटाचे कॉस थिटा. मग सूत्र काय आहे तुझा? टॅन थिटा बरोबर टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा बरोबर साईन थिटाची किंमत माहिती आहे. साईन थिटाची किंमत किती आहे? 725 भागिले कॉस्टची किंमत माहिती आहे. कॉस्ट थिटाचा आपण काढले किती आहे? 24/25. आता बघ टॅन थिटाची किंमत काय येणार? टॅन थिटा बरोबर इथं बघ 25 दोन्हीकडे कॅन्सल होणार. दोन्हीकडे भागाकार मध्ये 25 आहे. वर किती राहिलं? फक्त 7. वर राहिलं 7. खाली किती राहिलं? फक्त 24. हेच झालं. खाली किती राहिलं? फक्त 24. हे उत्तर आलं. काय कशाचं काढलं आपण? कॉस थिटा आणि टॅन थिटाचं काढलं. अशा प्रकारे तू ह्या आयडेंटिटीचा यूज करून आणि ह्या 2 सूत्राचा यूज करून प्रश्न सोडू शकतो. तर आता ह्यातला दुसरा प्रश्न सोडू प्रॅक्टिस सेट मधला. चल तर आता दुसरा प्रश्न बघूया. काय म्हणते बघ? टॅन थिटाची किंमत दिली. टॅन थिटा बरोबर 304. काढायची कशाची किंमत आहे? सेक थिटा बरोबर प्रश्नचिन्ह आणि काय काढायचंय? कॉस थिटा बरोबर प्रश्नचिन्ह. आता ह्यातलं दोघांपैकी टॅन बरोबर पहिला कोण आहे बघ? टॅनच्या नित्य समांतरमध्ये सेक थिटा आहे का बघ? हो आहे. टॅन आहे, सेक आहे. मग हे नित्य समांतर घेऊया. चला मग आयडेंटिटी घेऊया. वी हॅव काय करणार बघ? नित्य समांतर लिहिते 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. तर किंमत ठेवूया 1 अधिक टॅनची किंमत किती आहे? 3/4 आणि त्याचा काय? वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर थिटा. तर किंमत ठेवा 1 अधिक 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 बरोबर एक्स स्क्वेअर थिटा. भागिले 1 असतं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 16 एक्के 16 अधिक 9 एक्के 9 भागिले खालच्या गुणाकार 16 एक्के 16 बरोबर काय भेटलं तुला? एक्स स्क्वेअर थिटा. तर बघ किती झालं इथं दोघांची बेरीज 25 इकडे ह्याला इकडे याला इकडे एक्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू दोघांची बेरीज किती आलं? 25/16. काय पाहिजे आपल्याला? सेक पाहिजे आहे का सेक स्क्वेअर पाहिजे आहे? सेक पाहिजे आहे. मग काय करणार आपण? TSR म्हणजे काय? टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. वर्गमूळ घेतला, स्क्वेअर रूट घेतला. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 25/16. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल राहिलं फक्त सेक थिटा इज इक्वल टू 25 कशाचा वर्ग आहे? 5. 16 कशाचा वर्ग आहे? 4. मग सेक थिटा बरोबर काय भेटलं? 5/4. सेक थिटा बरोबर तर भेटलं 5/4. दुसरं काय काढायचं आपल्याला? दुसरं काय काढायचंय? कॉस थिटा. कॉस थिटा बघ कसं काढूया? लक्ष दे. किती इझी आहे बघ. आता तुला माहिती आहे रेसिप्रोकल कोण कोणाच्या उलट असते? साईनच्या उलट कोसेक,
कॉसच्या उलट सेक. मग बघ आता कॉस भेटलंय आणि सेक काढायचंय. सॉरी, सेक भेटलंय आणि काय काढायचंय? कॉस काढायचंय. कॉस थिटा बरोबर प्रश्नचे तुला माहितीये कॉस थिटा बरोबर काय असतं सूत्र? वी हॅव काय माहितीये तुला? तुमच्यापाशी काय कॉस थिटा बरोबर काय असते? 1/, सेक थिटा. बघ रिव्हिजन करून बघ. पहिलाच आपण सगळे सूत्र लिहून दिले. त्या सूत्रामध्ये हेच आहे. काय बघताय? कॉस थिटा बरोबर 1/, सेक थिटा. मग कॉस थिटा बरोबर काय येणार? कॉस थिटा बरोबर 1/, सेक थिटाची किंमत काढली किती? 5/4. हे असं ठेवायचं का? नाही. हे जर तू असं ठेवलं तर तुला मार्क भेटणार नाही. मग इथं बघ एका ठिकाणी 2 भागाकार तर हे खाली जे भागाकारमध्ये असते वर गेल्यावर तो गुणाकारमध्ये जाणार. म्हणजे 1 गुणिले किती होणार? 4. मग 4 एके 4. डायरेक्ट बघ उत्तर येतो कॉस थिटा बरोबर. त्याला उलट करायचं फक्त. 5ला हायतच ठेवायचं आणि 4ला वर न्यायचं. 4 गुणिले 1 किती झाला? 4. आणि खाली किती राहिला तुझा? 5. हे कशात किंमत भेटलं? कॉस थिटाचं. पहिला आला सेक थिटाचं 5/4 आणि कॉस थिटाचं 4/5. अशा प्रकारे तू दुसरा प्रश्न पण सोडवू शकतोस. स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घे आणि हे प्रश्न तुझ्या वहीमध्ये नोट डाऊन कर. चला तर पुढचा प्रश्न. चला आता तिसरा प्रश्न बघूया. प्रॅक्टिस आहे 6.1 मधला तिसरा प्रश्न. इफ कॉट थिटा. मग कॉट थिटा बरोबर 40/9. काढायचं काय तुला? कोसेक थिटा आणि साइन थिटा. कोसेक थिटा बरोबर प्रश्नचिन्ह. दुसरं काय काढायचंय? साइन थिटा. साइन थिटा बरोबर प्रश्नचिन्ह. आता बघ क्वाट बरोबर ह्या दोघांबरोबर कोणाबरोबर नित्य समानता आहे? क्वाटचे नित्य समानता कोसेक बरोबर आहे की साइन बरोबर आहे? इकडे बघायचं. हे पाठ करायचं आहे आणि लिहायचं पण आहे तुला. क्वाट आहे. क्वाट कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं आहे. क्वाट बरोबर कोण आहे? कोसेक आहे. मग आपल्याला कोसेक काढायचं आहे की नाही? हो काढायचं. मग नंतर वी हॅव म्हणून दे. वी हॅव सोडूया. बरं लिहा नित्य संबंध काय असते? 1 अधिक कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. एक बघ 1 आहे तसंच 1 अधिक कॉटची किंमत दिली तिथे 40/9 आणि त्याचा काय वर्ग बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. तर सोडूया. 1 अधिक 40चा वर्ग 1600 भागिले 9चा वर्ग 81. इथे खाली काय नसतं म्हणजे 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता बघ क्रॉस मल्टिप्लिकेशन 81 एके 81 अधिक क्रॉस मल्टिप्लिकेशन 1600 एके 1600 भागिले खालच्या गुणाकार 81 एके 81 बरोबर काय राहिला? कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर काय राहिलं? 1600 आणि 81 1681 भागिले 81 डिवाइड बाय 81. तर बघ कॉस स्क्वेअर नको कोसेक स्क्वेअर नको आपल्याला फक्त कोसेक पाहिजे. मग काय घ्यायचं? टी यस आर टेकिंग अ स्क्वेअर रूट. मग वर्गमुळात टाकू स्क्वेअर रूट मध्ये टाकू इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1681 डिवाइड बाय 81. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल राहिलं काय फक्त कोसेक थिटा इज इक्वल टू 1681 कशाचा वर्ग आहे? इथं बघ लक्ष दे 40चा वर्ग किती? 1600. 1681 हा 41चा वर्ग आहे भागिले 81 कशाचा वर्ग आहे? 9. अशा प्रकारे तुला कोसेक थिटा भेटला. कोसेक थिटा किती भेटला? 41/9. तर दुसरं काय काढायचं आहे बघ? सेकंड काय काढायचं आहे? साइन थिटा. साइन थिटा बरोबर प्रश्नचिन्ह. साइन थिटा वी हॅव काय बघ साईनचं ह्या दोन्हीपैकी कोणाबरोबर नित्य समानता आहे का कोणाचा उलट आहे हे बघायचं. नित्य समानता साईन बरोबर. साईन बरोबर कॉस आहे. कॉसची किंमत दिली नाही. साईन बरोबर कुठलंच नाही बाकीचं. ओके तर दॅट्स इट. मग आता काय करावं लागेल आपल्याला? कोणाच्या उलट आहे? साईनचे उलट कोण आहे? पुन्हा रिव्हिजन मध्ये जाऊन बघू शकता आणि ते पाठांतर पण करायचं आहे. उलट ते तुम्हाला ट्रिक पण सांगितलंय पहिलं कसं ऐकायचं. बघितलं असेल तर रिटर्न मध्ये जा. फॉरवर्ड करू नको व्हिडिओ मग तुला कळणार आहे. साइन थिटा बघ कोणाचे उलट असते? तो कोसेक थिटाचे उलट असते. हे असं माहिती का तुला? मग असं दिलं तर आपण साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा हे असं लिहिलं बघ. झालं. साइन थिटा बरोबर 1/, कोसेक थिटाची किंमत किती? 41/9. तर बघ एका ठिकाणी 2 भागाकार नसतात तर ह्याला वर जाऊन पुन्हा कशाला? 1ला कोणत्याही संख्येला ते संख्या येते. साइन थिटा बरोबर
हा वर गेला तर 9/41. अशा प्रकारे सुद्धा क्वेश्चन नंबर आपला 3 पण संपलेला आहे. कोसेक थिटा पण काढला आणि साइन थिटा पण काढला. स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घे आणि तुझ्या वहीमध्ये नोट डाऊन कर. चल तर आता प्रॅक्टिस सेट 6.1 मधला चौथा प्रश्नकडे बघूया. थोडस वेगळा आहे पण सोपं आहे. एकदा कन्सेप्ट कळलं तर तुला काढायला सोपं आहे. बघ तेच काढायचंय. सेक थिटा, कॉस थिटा, साइन थिटा, ते छेदत नित्य समानता यूज करायचं, आयडेंटिटी यूज करायचंय, थेरम हे सूत्र यूज करायचं आणि सोडवायचं. फक्त थोडंसं कॉम्प्लिकेट म्हणजे काय, तिथे किमत्या दिले ते ह्याला फक्त कशामध्ये तर एकदा कन्वर्जन करायचं आणि सोडवायचंय. बघ आता पहिला आहे तसं ऍज इट इज लिहून घे प्रश्न. काय 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. ह्या 12ला तिकडे पाठव म्हणजे पूर्ण मायनस मध्ये असेल, पलीकडे गेलं प्लस होणार म्हणजे काय आला 5 सेक थिटा वजा बरोबर झालं इथं बरोबर चिन्ह, हा प्लस होता मायनस होतं पलीकडे गेलं प्लस 12 कोसेक थिटा. क्लिअर आहे पर्यंत. आता बघ इथं 5 आहे तिथं ठेवला. काय नसतं म्हणजे चिन्ह गुणाकारचं असते, इथं पण काय असते गुणाकार. सेक थिटा कोणाचे उलट असते? सेक थिटा कोणाचे उलट असते? पुन्हा फर्स्ट व्हिडिओ बघू शकतो तू. पहिल्या ठिकाणी मी लिहून दिले सेक थिटा कोणाचे उलट असते? सेक थिटा कॉस थिटाचे उलट असते. लिहिलं ठीक आहे. सेम तिथं पण असतं बघ 12 गुणिले कोसेक थिटा कोणाचे उलट असते? 1 साइन थिटाचे उलट असते. बघ गुणाकार असला तर काय करतो आपण? वरच्या गुणाकार खालच्या खालच्या गुणाकार. 5 1 5 कॉस थिटा आहे की कॉस थिटा. इथं पण बघ 12 1 12 छेद साइन 1 साइन इकडा 5 नाही इकडा क्रॉस कर. साइन इकडे आल्यावर काय झाला? 10 करता गुणाकार झाला. साइन थिटा भागिले काय राहिलं इथं? कॉस थिटा बरोबर इकडे ऑलरेडी 12 आहे तर हा गुणाकारमध्ये होता पलीकडे गेला. बघा इथं काय केलं बघ, फक्त क्रॉस केलं, ह्याला इकडे आणलं ह्याला इकडे आणलं. बघ आता तुला इथं लक्षात येतंय का बघ? सूत्र काय होतं? साइन थिटा छेद कॉस थिटा काय असतंय? टॅन थिटा असते. साइन थिटा छेद कॉस थिटा हा टॅन थिटा असते. मग बघ साइन थिटा छेद कॉस थिटा काढून काय ठेवलं मी? टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर काय भेटलं? 12 छेद टॅन थिटा विचारलंय का आपल्याला? टॅन थिटा विचारलंय का बाबा कुठं? नाही. टॅन थिटा मध्ये का कन्वर्जन केलं की बाबा टॅन थिटाचं नित्य समानता बघितलं. टॅन थिटाचं नित्य समानता कशा बरोबर आहे? सेक थिटा बरोबर. मग आपल्याला सेक थिटा काढायचा आहे आणि सेक थिटाचं नित्य समानता कोणाबरोबर असते? सेक थिटा कोणाच्या उलट असते? कॉसच्या उलट. मग कॉसचा आणि साइनचा आयडेंटिटी पण आहे, सोडू शकतोस तू. कळलं? चल तर मग आता सोडूया. पहिला काय काढायचं आपल्याला? पहिला साइन थिटा सॉरी सेक थिटा. सेक थिटा बरोबर प्रश्नाचं. मग सेक थिटाचं आयडेंटिटी वी हॅव काय आयडेंटिटी बघ ठीक आहे. टॅन थिटा आणि सेक थिटाचं आयडेंटिटी लिहूया. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर एक्स स्क्वेअर थिटा. 1 अधिक टॅनची किंमत 12/5 त्याचा वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर थिटा. 1 अधिक 12चा वर्ग 143 5चा वर्ग 25 खाली काय राहतं म्हणजे 1 बरोबर इकडे करायला एक्स स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 1 25 अधिक 143 1 143 भागिले 25 1 25 बरोबर काय भेटलं? एक्स स्क्वेअर थिटा. एक्स स्क्वेअर थिटा बरोबर काय भेटलं बघ? एक्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू दोघांची बेरीज बघ 144 आणि 25 किती झाले? 169 भागिले 25. मग आता काय करणार? आता करणार तू टेकिंग अ स्क्वेअर रूट. मग काय भेटलं बघ? एक्स स्क्वेअर थिटा अंडर रूट मध्ये इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 169 डिवाइडेड बाय 25. आता बघ वर्ग आणि वर्ग मग कॅन्सल झाला. मग काय भेटलं? सेक थिटा इज इक्वल टू सेक थिटा इज इक्वल टू 169 कशाचा वर्ग आहे? 13 भागिले 25 कशाचा वर्ग आहे? 5. भेटलं पहिलं किंमत. भेटलं काय भेटलं? सेक थिटा इज इक्वल टू 13/5 13/5. आता बघ सेक भेटला तर आपल्याला कॉस पण सहजरित्या करता येते. का सर? की बाबा सेक हा कोणाच्या उलट असतोय? कॉसच्या उलट असतोय आणि कॉस हा कोणाच्या उलट असतोय? सेकच्या उलट असतोय. दुसरं बघ काय करायचं आपल्याला? दुसरं काढायचंय कॉस थिटा. वी हॅव काय माहिती आपल्याला? कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा.
मग बघ कॉस थिटा इज इक्वल टू 1/, सेक थिटाची किंमत 13/5. एका ठिकाणी 2 10 नसतात तर ह्याला वर न्यायचं, मग कशामध्ये जाणार तो 1 ला गुणवणार, मग 1 गुणिले 5 5 येत असतील. हे बघ कॉस थिटा बरोबर वर गेल्यावर काय झाला 5/13 हे भेटलं कॉस थिटा. क्लिअर आहे का? जर कळत नसेल तर अजून एकदा व्हिडिओ बघू शकतोस तू. रिपीट घ्यायचं, किती वेळा बघू वाटतं तर बघायचं आणि नोट डाऊन करायचं तुझ्या वहीमध्ये. तर तिसरं काढूया आता. तिसरं काढायचं साइन थिटा. दुसरं काय करायचंय साइन थिटा बरोबर प्रश्नचिन्ह. आता बघ इथं साइन थिटा इथं पण आहे, साइन थिटा माहितीये, कॉस थिटा माहितीये, साइन थिटा करता येते. मग इथं पण बघ नित्य समानता पण युज करू शकतो, आयडेंटिटी हे पण सूत्र युज करू शकतो. मी थोडंसं हे सोपं होतं म्हणून हे घेतलं. बघा काय वी हॅव काय आपल्यापाशी टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग साइन थिटा काढायचं, मग साइन थिटाला हायतच ठेवलं, साइन थिटा आहे तसंच, टॅन थिटा आहे तसंच ठेवलं. कॉस थिटा आहे पलीकडे आल्यावर काय झाला ओके, कॉस थिटा भागाकार मध्ये पलीकडे आल्यावर गुणाकार मध्ये झाला. चला किंमत ठेवूया. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटाची किंमत दिली आपल्याला 12/5 12/5 गुणिले कॉस थिटाची किंमत बघ 5/13 5/13. मग आता काय काय कॅन्सल दिसल वर आणि खाली 5×5 5×5. साइन थिटा बरोबर इथं एक राहिला आणि इथं पण एक 12×12/13 ओके. मग अशा प्रकारे आपण तिन्ही सोडवलं. असं तर काय जंबल घाबरायची गरज नाही. पहिला काय करून घ्यायला त्याला टॅन मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि टॅन पासून हे पूर्ण आपलं पहिलं जसं प्रश्न झाले 1 2 3 तशा प्रकारे तुमचा सोडवता येते. ओके. तर लास्ट पुढचा प्रश्न बघूया आता 5वा. सेम ॲज इट इज आहे, आपण सोडूया. ओके तर इथं सोडूया. टॅन थिटा बरोबर 1 आहे, द्या टॅन थिटा बरोबर 1 आणि काढायची कशाची किंमत आहे साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ह्याची किंमत काढायची बरोबर आहे. ह्याची किंमत काढण्यासाठी ह्याची किंमत माहिती व्हायला पाहिजे. साइनची किंमत किती आहे, कॉसची किंमत किती आहे, सेकची किंमत किती आहे आणि कोसेकची किंमत किती आहे. मग ते अगोदर काढावं लागेल. ह्या एकाचा उपयोग करून, कशाचा उपयोग करून टॅन थिटा. आता बघ पुन्हा नित्य संबंधाकडे यायचं, आयडेंटिटीकडे यायचं. कुठे दिसायला टॅन दिसलं का 1 अधिक टॅन वर्ग थिटा. आता पाठ झाला असेल तुला सारखं बडबडू. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. वी हॅव काय आहे आपल्यापाशी 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. चला किंमत ठेवा. 1 अधिक टॅन वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 1 चा वर्ग बरोबर सेक स्क्वेअर थिटा. तर 1 आणि 1 चा वर्ग 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. बघ 1 अधिक 1 2 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. मग आपल्याला काय करणार सेक स्क्वेअर नको, आपल्याला फक्त सेक पाहिजे ना. मग PSR मग वर्गमूळ घेतला तर काय भेटलं बघ सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल राहिला फक्त सेक थिटा इज इक्वल टू √2. एक किंमत भेटली आपल्याला. ह्या पूर्ण किमतीमधलं सेक थिटा भेटलं. आता सेक थिटाचा यूज करून काय करायचं आपल्याला सेक कोणाच्या उलट असतं, सेक कोणाच्या उलट असतंय कॉसच्या उलट असतंय. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू किती असते 1/सेक थिटा असते. मग बघ कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 झालं. हे कशाची किंमत भेटलं कॉस थिटाची किंमत भेटलं. हे कॉस थिटाची किंमत भेटलं. आता राहिलं कोण साइन थिटा आणि कोसेक थिटा करायचं. आता बघ साइन कॉस आणि सेकचा उपयोग करून बघ आता सेकचा उपयोग केला, कॉसचा उपयोग करून काय काढू शकतोय कॉसचा उपयोग करून साइन थिटा काढू शकतोय. म्हणजे साइन थिटाची किंमत काढूया. आता काय करूया also वी हॅव काय अजून आपल्यापाशी कुठली आयडेंटिटी आहे बघ साइन थिटा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. साइन वर्ग थिटा आहे तसंच अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत 1/√2चा वर्ग बरोबर 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस 1चा स्क्वेअर 1 डिवाइड बाय √2चा स्क्वेअर किती असणार आहे 2 असणार आहे. √2चा स्क्वेअर किती असणार आहे 2. का स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर राहतोय 2 म्हणून √2चा स्क्वेअर 2 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा
इजिकल टू 1 आहे तर हा पलीकडे गेल्यावर काय झाला 1/2 मायनस 1 झाला इथं काय म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा इजिकल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 2 मायनस 1 1 1 डिवायडेड बाय 2 किती भेटलं साइन स्क्वेअर थिटा इजिकल टू 1/2 पण हा स्क्वेअर आहे आता काय करूया TSR टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यावर काय भेटलं आपल्याला साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1/2 दोन्ही वर्गमुळात वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल राहिलं काय फक्त साइन थिटा बरोबर 1 कशाचा वर्ग आहे 1चा रूट 2 कशाचा वर्ग आहे का नाही म्हणून तो त्याला रूट मध्ये ठेवला क्लिअर आहे बरोबर साइन भेटला मग साइन हा कोणाचा उलटा असतोय कोसेकचा आणि कोसेक हा कोणाचा उलटा असतोय साइन कोसेक काढूया आता कोसेक थिटा बरोबर कोणाच्या उलटा असतोय 1/2 साइन थिटाचा मग तो कोसेक थिटा बरोबर 1/2 साइन थिटाची किंमत 1/2 वर्गमुळात 2 म्हणजे वर जातो एका ठिकाणी 2 भागाकार नसते हा वर गेला कोसेक थिटा बरोबर किती भेटलं मग वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट मध्ये 2 झालं आता चिंता कशाच काढायची ती नाव चिंता कशाच काढायची बघा नाव काय काढायचं आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा चला तर प्रश्न हे साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा त्याची किंमत काढूया बरोबर प्रश्न होता साइनची किंमत काढली कुठे आहे साइन 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 साइनची किंमत ठेवा 1/√2 अधिक कॉसची किंमत कॉसची किंमत 1/√2 डिवायडेड बाय बरोबर हे जे वरचा जर आला भागाकार मध्ये सेक थिटा वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट मध्ये 2 कोसेक थिटा स्क्वेअर रूट मध्ये 2 आता बघ आता काय होणार बेस सेम असलं तर काय झालं वर्गमुळात 2 एलसीएम ना बेस आला मग 1 अधिक 1 2 1 अधिक 1 2 भागिले रूट 2 किती रूट 2 झाले रूट 2 इथं काय नसतं म्हणजे 1 इथं पण काय नसतं म्हणजे 1 रूट 2 आणि 1 रूट 2 किती रूट 2 झाले 2 रूट 2 झाले कोण आता पुढं 1 अधिक 1 2 छेद रूट 2 छेद 2 रूट 2 इथं बघ काय होणार काय कॅन्सल होणार नीट बघ तिथं रूट 2 छेद रूट 2 इथं बघ 2 आणि 2 कॅन्सल झालं राहिलं काय बघ फक्त वर राहिला 1 छेद रूट 2 छेद रूट 2 बघ इथं बे एक बे इथलं एक लिहित नसतं इथं एक अख्खे पण लिहित नसतं पण वर असलं तर लिहितोय बघ 1 छेद रूट 2 छेद रूट 2 राहिलं मग आता बघ एका ठिकाणी 3 भागाकार नसते मग ह्याला खाली गुणतोय आपण त्यानं मग 1 छेद रूट 2 गुणिले रूट 2 मग एकच संख्या दोनदा कुठेही संख्या रूट 2 गुणिले रूट 2 आला तर किती राहायचं 2 रूट 3 गुणिले रूट 3 आला तर किती राहायचं 3 रूट 10 गुणिले रूट 10 आला तर किती राहायचं 10 ओके स्क्वेअर रूट जात आहे एक संख्या डबलदा गुणाकार झाले तर काय होते ते स्क्वेअर रूट निघून जाते बघ मग 1 ला वर आहेत भागिले रूट 2 इथे आलं 2 आन्सर काय भेटलं तुला पूर्ण आन्सर काय भेटलं साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू किती भेटलं बघ 1/2 पूर्ण प्रश्नाचं उत्तर किती भेटलं तुला 1/2 अशा प्रकारे आताच्या प्रश्नामध्ये आपण किती भेटलं क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 5 पर्यंत बघितलं या व्हिडिओमध्ये एवढंच बघितलं आता तुला स्क्रीनशॉट घ्यायचं असलं तर घे आणि ह्याचं रिव्हिजन कर हा 7 मार्काला प्रश्न आहे टॉपिक हा 7 मार्काला आहे ओके तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे शो दॅटचे प्रश्न बघणार आहे 6व्या प्रश्नामध्ये खूप प्रश्न आहेत सब क्वेश्चन्स आहेत 6व्या प्रश्नामध्ये म्हणून आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तेही सिद्ध करा म्हणून ओके ट्रू दॅट सोपे आहेत ट्रू दॅट दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला 1 नाही तर 2 विचारलं जाते म्हणून पुढचा व्हिडिओ नक्की बघ चल प्रॅक्टिस आहे 6.1 जर व्हिडिओ आवडला असेल तर 10वीच्या तुझ्या मित्रमैत्रिणीला किंवा तुझ्या भाऊ बहिणीला शेअर कर चॅनलला सबस्क्राईब कर जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुला नवनवीन व्हिडिओ भेटतील आणि ते पण सोप्या पद्धतीने ओके गणित हे सोपं आहे फक्त समजण्यावर आहे तू जेवढं गणिताला घाबरशील तेवढं तुला गणित अवघड वाटणार त्यामुळे गणिताला घाबरायचं नाही ओके
तर अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्रीचं एक व्हिडिओ समाप्त केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध करा व्हिडिओ बघणार, म्हणजे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन नंबर 6 पासून चालू करणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा अजून एक सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. ओके, थँक्यू.